गाईज आता ना सगळ्यांची ड्रॉइंग आहे ना रिव्हील करायचा वेळ आलेला आहे. माझी ड्रॉइंग होती. तुम्ही बघा काय काढलं. अरे पप्पांनी काय काढलं. हे मोठं 3 काढायला लावलं होतं. पप्पांनी बघा ते 3 कसे काढले. एलियन काढले. अरे तर याच्यामध्ये लाईन घ्यायला लावलं होतं. पप्पांनी बघा असं पोट दुखतंय. मग या गोल मध्ये 2 गोल सांगितले होते ना. हा मोठा गोल त्याच्या म्हणजे हा एक गोल आणि मग हा एक गोल. पण मी आजूबाजूला सांगितलं. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. मी एकदा ना बेडरूम आवरून घेतो. आता ना मी मस्तपैकी ना सगळी बेडरूम आवरून काढलेली आहे. आता भूक लागली आहे, बघू आज काय बनलंय घरात. आज संडे स्पेशल काहीतरी पाहिजे. आता आहे ना मी हर्षदच्या बेडरूम मध्ये आलोय आणि हर्षदच्या बेडरूम मध्ये बघा ना मला काय बघायला भेटलं. हर्षद आहे ना गेमिंग व्हिडिओच्या शूटची तयारी करतोय आणि त्यांनी बघा इथं शेड्यूल लिहिलेलं आहे. सांग हर्षद काय काय लिहिलंय ते. मी 1 ते 2 पर्यंत रेडी होणार आहे. जसं मी आता रेडी झालोय, मग 2 ते 3 पर्यंत शूट करणार आहे. मग 3 ते 4 पर्यंत तो व्हिडिओ एडिट करणार आहे. मग 4 ते 6 पर्यंत अभ्यास करणार आहे. मग 6 ते 7 पर्यंत परत एक शूट करणार आहे. मग 7 ते 8 पर्यंत एडिट करणार आहे. 8 ते 10 पर्यंत जेवण करणार आहे, नंतर झोपून राहणार आहे. अच्छा, म्हणजे तू आजचं शेड्यूल लिहिलंय का ते. हो, आजचं शेड्यूल आहे. मग मी ना आता उद्याचं शेड्यूल उद्याच लिहिलं. असं व्हाईट बोर्ड पण आहे ना आपल्याकडे, त्याच्यावर पण लिहिलं तर जमतं ना. इथं व्हाईट बोर्ड ठेवू शकतो ना तू. पण तो व्हाईट बोर्ड लय मोठा आहे ना, म्हणून मी आहे ना हे बघ छोट्या स्लेट असतं ना तेच केलेले. वाव, भारी आहे. ऑल द बेस्ट. चांगला गेमिंग व्हिडिओ शूट कर. कुठला गेम खेळणार आहे आज. मी का कॉल ऑफ ड्युटी. कॉल ऑफ ड्युटी. ओके, ऑल द बेस्ट. अरे काय आज संडे स्पेशल. काय बनवलंय आज. मला काय माहिती काय कढी बनवलंय. भोपळा बनवलाय. कढी भोपळा. हा, चालेल, खाऊन गेला आता काय. खावंच लागणार तुला. दे लवकर. संडे स्पेशल आहे ना, मी काहीतरी दुसरं एक्सपेक्ट केलेलं होतं, बट ठीक आहे, कढी भोपळा खाऊन घेऊ. आरोहीने मस्तपैकी मला पोळी पण चुरून दिलेली आहे आणि त्याच्यावरतून आहे ना कढी टाकून दिलेली आहे. कढी भोपळा आहे, याच्यात भोपळा पण टाकलेला आहे. हे बघा आरोही, चल ना आपल्याला आपल्या होलसेलवरती जायचं आहे. चल ना मग. मला थोडंसं काम पण आहे, थोडं शूट पण करायचं आहे. तुझा ना एकदा आंघोळ वगैरे कर ना. 1 मिनटं, मी आंघोळ बिंगोळ सगळं रेडी आहे. झाली तुझी आंघोळ. जा ना, आवर ना ठीक आहे. लवकर आहे आवरून. माझं मास्क पण घेऊन ये, माईक घेऊन ये आणि चष्मा घेऊन ये, या 3 गोष्टी. अजून काय. आणि तू ये लवकर आवरून. आता आरोही पण आवरून आली आहे. आरोहीने मस्तपैकी चष्मा पण आणलाय. माझं मास्क आणलंय का. आणलंय ना. दे. आणि तू अशा कपडे देणार ऋषी. काय झालं माझ्या कपड्यांना. रोज हे ब्लॅक 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 घालून फिरतो रोज. चांगला नाही का मग. चांगले, पण मग जरा कधीतरी असं शर्ट मस्त पॅन्ट वगैरे पण घालत जा असं एकदम अरे casual पावसा घाल. पाण्याचं आहे ना, असं वाटतं कम्फर्टेबल कपडे बरं राहतं. कुठे पाऊस आला ओलं झालं टेन्शन नाही. मी तुझ्यासोबत बाहेर येते, पण माझी एक शर्त आहे. क्या शर्त आहे तुम्हारी. मला आहे ना स्कार्फ घ्यायचा आहे, तर तो मला आहे ना तुला घेऊन द्यावा लागणार आहे. स्कार्फ काय ग. असं स्टोल. अच्छा, ते तोंडाला बांधायचा रुमाल का मोठा. ठीक आहे, घेऊन देतो. आरोही सगळं सामान घेऊन आली होती, माईक विसरून गेली होती. आता ती ना माईक आणण्यासाठी गेली आहे. हर्षदचं वरती शूट चालू आहे आणि खालीपर्यंत आवाज येतोय. मी दाखवतो तुम्हाला हर्षदचं कसं शूट चालू आहे. हे बघा, हर्षद याने इथं गेम खेळतोय. कोणता गेम आहे हा. कॉल ऑफ ड्युटी. म्हणजे याच्यात काय करायचं राहतं. सेम बीजीएमआय सारखं, फक्त मारावं लागतं. अच्छा, असं आहे का ते. आणि इकडं स्क्रीनिंग होतीये. बीच में ना दादा भी आ गए, मेरे चॅनल पे हाय कर दे. हाय गाईज, मला बाहेर जायचंय, नाही तर मला पण खेळायची खूप जास्त इच्छा होतीये. लय भारी गेम आहे. जाऊ दे, मी आल्यावर खेळेल. ए भारी क्लास, 1 नंबर. आरोही आता वरतून माईक घेऊन आलेली आहे. आता नाही राहिलं ना काही. नाही, आता तू सांग काय नाही राहिलं तुझं अजून काही. कॅश सांगितली होती मी. आणली. चल मग, झालं सगळं काम. आणि आपण आहे ना आरोही मस्तपैकी स्कूटीवर जाऊ. हा, लय पावसाचं मजा येईल. पण वातावरण झालेलं आहे, भारी वाटत. मला नाही वाटत माझे इतकी कोणी पावसाची वाट बघत असेल. बघत असतील म्हणा, शेतकरी पण बघत असतील, भरपूर जण बघत असतील. मी पण बघते. मला पावसाळा खूप जास्त आवडतो. जेव्हा पाऊस पडत असतो ना, तेव्हा मला असं बघायला खूप आवडतं. तुमचा कोणता फेवरेट ऋतू आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि गाईज आरोहीच्या व्लॉग खाली ना तुम्ही 2000 कमेंट करा. मला आहे ना लाईक खतरनाक चॅलेंज करायचं आहे तिच्यासोबत. 3000 कमेंट करा गाईस. त्याच्यानंतर आहे ना मी याचे चांगलेच हाल करणार आहे. मग बघू. हर्षदचं पोट दुखायला लागलेलं आहे, लगेच खाली विचारायला आला कुठं चालले सांगा ना. अरे बाहेर चाललोय गुलमंडीत, आम्हाला काम आहे शॉपवर. आणि आरोही दिदीला आहे ना स्कार्फ पण घ्यायचंय. बाय बाय. तू चार्जर का बरं घेते सोबत. तिथे लागलं तर माझ्या फोन मध्ये चार्जिंग नाहीये. चलो बाय हर्षद. पोट दुखणार आहे ना आता.
बाहेर आहे ना पाणी दिसतंय. अरे रात्री पाऊस पडला होता वाटतं. रात्री नाही, आता थोड्या वेळा आधी पाऊस पडत होता जोरात. इथं आहे ना खाली जॅकेट ठेवलेलं आहे, हे जॅकेट घालून घेतो. आणि गाईज मी जे जॅकेट घातलंय ना, हे खूप जुनं जॅकेट आहे माझं. अरे म्हणे घालू नको म्हणे, बट बरं नाही का सेफ्टीसाठी. अरे ऋषी, खूप दिवसांचं ते खालीच पडलेलं होतं, त्याला धुतलेलं पण नाही, नको घालू ते. नाही का, चांगलं आहे आरोही. अरे चांगलं आहे ते जॅकेट, पण खूप दिवसांचं खालीच पडलेलं होतं. पण जाऊ दे ना, आता सेफ्टी महत्वाची आहे की त्याचं हायजीन असणं महत्वाचं आहे. हायजीन असणं. सध्या सेफ्टी महत्वाची आहे. आपण आहे ना आपली चेतक घेऊन जाऊ. खूप दिवसापासून आहे ना आपली ड्युएट उभीच आहे. एक दिवस तिला पण काढावं लागणार आहे आणि सर्व्हिसिंग करून आणावं लागणार आहे. तुला पर्स गाडीत ठेवायची का? ठेवायची होती, पण ठीक आहे, आता लटकून घेतली. माझ्याकडनं ना गाडी चालूच होत नाहीये. एक मिनिट अरे स्टँड खाली स्टँड, आहे. हा स्टँड खाली आलं लक्षात. आता लाव. झाली, हा चालू. चलो. अरे आपल्याला हे सिलेंडर आहे ना दुसरीकडे ठेवावं लागणार आहे बरं का, नाही ते एखाद्या वेळेस मी गाडी लावताना ना गाडी त्याला लागल. बाहेर पूर्ण पाणी पाणी झालेलं आहे. गाईज मी हेल्मेटच विसरून गेलो होतो. खूप दिवस झालं स्कूटीवर कुठे बाहेरच गेलो नाही ना. बस ना. भारी आहे, मस्त आवाज द्यायचं काम नाही, काही नाही, काही नाही. अरे तू आपल्या सिटीतला फेमस पेढा खाल्लेला आहे? नाही. हे पाठीमागे दुकान दिसतंय ना तुला मिठाईचं, हे 1958चं आहे, 1958चं. एवढ्या पहिलेच आहे? हो, आणि घरगुती पेढा भेटतो. तू टेस्ट बघ, खूप भारी आहे. काय ना, आम्ही पार्सल घेतलेलं आहे. चल आपण आपल्या शॉपवर जाऊन खाऊ. तर आता आहे ना आपण आपल्या होलसेलच्या शॉपवरती आलेलो आहे. काय करताय रे, लुडो घेत होते काय? जरा फेमस पेढा का आप्पा हलवाई. अरे कर ना ओपन, खाऊन सांग कसं आहे. एकदम भारी आहे, मस्त. भारी असं आहे? वाटतं दुधाचा खातो, एकदम भारी, मस्त आहे, प्युअर आहे. ऋषी तर त्या पेड्यावर आहे ना तुटून पडलेला आता. आम्हाला आहे ना गुलमंडीच्या शॉपवर आहे ना थोडं शूट करायचं होतं. आता शूट फिनिश झालेलं आहे. चलो बाय बाय गाईज. आता ऋषीचं काम तर फिनिश झालेलं आहे, पण ऋषी आता तुम्हाला स्कार्फ घेऊन द्यायचा आहे काय? किती रुपयाला येतो तो? आता येईल ना कितीतरीला, तरी पण 1000-1200 येईल. चल घरी. अरे नाही नाही नाही, 200 रुपयाला येतो बाबा, 200ला. 200 रुपयाला एवढं महाग? अरे ऋषी, स्कार्फ येतो एवढा मोठा. आमचा रुमाल तर 10 रुपयाला येतो. तुमचा रुमाल येतो, आमचा स्कार्फ आहे. हे सॉफ्टवाले जरा. हेच घेते ना. स्कार्फ मध्ये पण एवढे ऑप्शन राहते का? हा ना, किती किती कन्फ्युज व्हायचं काम आहे बरं. आमचा हात रुमालामध्ये एवढे ऑप्शन नसते. व्हाईट आणि ब्लॅक. ब्लॅक तर कोणी घेतच नाही, व्हाईटच घेता सगळे. इंटरेस्टिंग नाही आहे ना तुमची लाईफ एवढी, आमची लाईफ इंटरेस्टिंग आहे म्हणून. कलरफुल आहे तुमची लाईफ, ते पण आमच्यामुळं. हा बरोबर आहे. आवडला हा? हा छान आहे. तो आणि अजून एक कोणता घेतला? हा ब्लॅक वाला घेतला आणि हा वाला घेतला. स्कूटीवर बाईकवर कुठं जात नाही, मग ते स्कार्फ का घेतले? आता मी कॉलेजला जाणार आहे ना, त्यामुळे लागल ना मला. कॉलेजला जाण्यासाठी घेतले. हा. कंगवे आरशे बिरशे नाही घ्यायचे का? नाही, ते सर्व आहे मला. हे बघा आरसा घे. नको, आहे माझ्याकडे. झाली ना सगळी शॉपिंग? सगळी शॉपिंग म्हणजे काय रे, नुसतं स्कार्फ तर घेतलाय ना. हा, मग ती आमच्यासाठी लय मोठी शॉपिंग आहे. आरोहीच्या आयफोनचा आहे ना थोडा प्रॉब्लेम झालेला आहे. काही व्हिडिओला आहे ना ऑडिओच येत नाही, त्याच्यामुळे आता एकदा सर्व्हिस सेंटरला दाखवून बघू. गाईज आज आहे ना सर्व्हिस सेंटर बंद आहे. मंडळी येशील का मग तू? हा ना, यावंच लागणार आहे. गाईज फायनली आता घरी आलोय. उघडा गेट. थकला पण तू एवढ्याशा. गाडी तर काही चालवत नाही, म्हैस नुसती बसून येते. मी जेव्हा गाडी चालवते ना तेव्हा तू घाबरतो, त्यामुळे मी गाडी चालवत नाही. हेल्मेट मुळे आहे ना माझे सगळे केस चप्पू झालेले. चालले डायरेक्ट वरती. ते डिग्गी मध्ये सामान नाही का गाडीत? मग तू आणलं तर काही जाणार आहे का तुझं? आणि एवढं सगळं सिटीत फिरून आलो, पण पाऊस काय आला नाही. स्कूटीला चार्जिंगला लावायची, तिला इकडे घे ना. घे ना तू. घे ना, आता सामान आहे ना माझ्या हातात यार. दे इकडे सामान, मी नको, घेतो. नको, तूच घे. आळशी. पहिले तर आहे ना मला एक जॅकेट काढू दे बाबा. गरमी होते ना. गरमी नाही होते, ते छोटं झालंय मला आता. मी मोठा झालो ना. लागली नाही का चार्जिंगला? चालू करून बघ एकदा. हा लागली. आरोहीला किती भारी यार, काही लागलं की मला ती बिनधास्तपणे मागू शकते. काश मेरा भी कोई बॉयफ्रेंड सॉरी गर्लफ्रेंड होती. हा, गर्लफ्रेंड होते, आहे ना मी. तू नाही काय घेऊन पाहिजे देत मला काही? काय पाहिजे तुला? मला तसं का, मर्सिडीज आणि BMW. एवढी छोटी गोष्ट मी मागितली ती पण नाही घेऊन देऊ शकत का? ठीक आहे, देऊ शकते, घेऊन देईल तुला. छोटे देशील तू खेळायची बामटी, त्या पण माझ्याच काढून देशील. गेमर साहब हो गया शूट?
हाँ हो गया. तर गाईज आज आहे ना आपण आपल्या सगळ्या फॅमिली सोबत आहे ना ड्रॉइंग चॅलेंज करणार आहे. मी लास्ट टाइम पण असं चॅलेंज केलं पण पप्पा या चॅलेंज मध्ये नव्हते. सो यावेळेस ना पप्पा पण चॅलेंज मध्ये पार्टिसिपेट होणार आहे. पप्पा किती एक्साइटेड आहे? एकदम जास्त. पप्पाची ड्रॉइंग मला बघायची. हो पप्पा लय भारी ड्रॉइंग काढणार आहे. मम्मीला आणि हर्षदला तर माहिती आहे काय गेम आहे. पप्पासाठी सगळं एक्सपिरियन्स नवीन असणार आहे. लास्ट टाइम आम्ही थोडं चॅलेंज वेगळं केलं होतं. यावेळेसचं ड्रॉइंग चॅलेंज थोडंसं वेगळं आहे आणि आरुई पार्टिसिपेट करणार नाही चॅलेंजमध्ये, कारण आरुई आमचा कॅमेरामॅन बनलेली आहे. सुद्धा चॅलेंजमध्ये, मम्मी पण चॅलेंजमध्ये, पप्पा पण चॅलेंजमध्ये. मी खूप जास्त एक्साइटेड आहे. तर चॅलेंज असं आहे माहिती आहे का, मी इकडं ड्रॉइंग काढणार आहे पण मी जशी ड्रॉइंग काढणार तशी तुम्हाला ड्रॉइंग काढायची आहे. मी तुम्हाला सांगल कशा पद्धतीने काढायची आणि जो माझ्यासारखं एक्झॅक्ट ड्रॉइंग काढल त्याला आहे ना मी 1000 रुपये बक्षीस देणार आहे. किती? 1000 रुपये. अशात तर लास्ट टाइम एवढ्या कॉमेडी ड्रॉइंग काढलेलं आहे. मलाच हसायला येतंय. यावेळेस तरी नीट काढ आता. यावेळेस मीच जिंकणार आहे कारण की यावेळेस 1000 रुपये. ठीक आहे चला गाईज आपण आपलं चॅलेंज चालू करू. मला आहे ना एकदा विचार करून घेऊ द्या की कुठली ड्रॉइंग काढायची आहे. गाईज पहिले ना मी ही ड्रॉइंग काढणार आहे आता. चला रेडी का सगळे? हो काढून घेतो आधी का सांगतो. नाही मी सांगणार आहे तसं तसं तुम्हाला करायचंय. आधी ना एक छोट सर्कल काढून घ्या. सर्कल म्हणजे गोल. हा गोल काढून घ्या. गोल हा छोट गोल काढून घ्या. काढलं? मम्मीनी पण काढलंय गाईज गोल. हर्षद तू पण काढलं गोल? हा त्या गोलच्या बाजूला अजून एक गोल काढायचंय. लेफ्ट का राईट? राईट साईडला. आमच्या राईट. हा मधोमध काढू शकता तुम्ही दोन्ही गोल, काही प्रॉब्लेम नाही. आमच्या राईट साईडला. अरे आजूबाजूला 2 गोल काढायचे तुम्हाला, सिंपल. तर आता ना 2 गोल काढायचे होते. पप्पानी पण 2 गोल काढलेले, आईंनी ते एकच काढलंय. 2 गोल काढायचे. गोल कसे कुठं काढायचे? आता ते तुमच्या मनाने कसे पण. हर्षदने पण 2 गोल काढलेले. आता तुम्ही जे 2 गोल काढले हा काढले का तुम्ही 2 गोल? हा त्याच्यामध्ये अजून 2 छोटे गोल काढा. इकडच्या याच्यात एक गोल, पलीकडच्या याच्यात एक गोल काढले. हे बघा गाईज माझा अशी ड्रॉइंग आहे. आता त्यांची मला माहित नाही त्यांनी काय काढलंय. जे 2 गोल आहे त्याच्यामध्ये एक रेष मारा. आता 2 जे गोलच्या मध्ये रेष. हा आता जे 1 नंबरचा गोल आहे हा त्याच्यापासून एक सरळ रेष घ्या, थोडी छोटी घ्या. या साईडला आहे ना पप्पांची ड्रॉइंग चालू आहे, त्यांची ड्रॉइंग चालू आहे आणि हर्षदची तर एकदमच भारी चालू आहे. आता तुम्ही जी लाईन घेतलेली आहे त्या लाईनच्या वरती ना एक कर्व घ्या. कर्व म्हणजे अर्ध सर्कल. जी तुम्ही लाईन घेतली पुढं तिथून एक अर्ध सर्कल घ्या पुढं. घेतला तू अर्धा सर्कल? अर्धा सर्कल कुठे आहे तुमचा? ओके तो पप्पांचा पण अर्धा सर्कल झालेला आहे. ओके आता जे दुसरं सर्कल आहे पाठीमागचं सर्कल, तिथून परत एक सेम सरळ रेष घ्या आणि एक रेष वरती जाऊ द्या. जे दुसरा सर्कल आहे ना तिथून एक सरळ रेष घ्या आणि एक रेष वरती जाऊ द्या. जसं कळलं काढली? तसं काढायचंय तुम्हाला. जास्त प्रश्न तुम्ही विचारू काढली नका. का? हा तुम्ही काढा ना. काढली. काढली काढली ओके. हा. आता जे तुम्ही वरती रेष घेतलेली आहे आणि जे अर्ध सर्कल घेतलेलं आहे म्हणजे अर्ध गोल घेतलेलं आहे त्या दोन्ही रेषा आहे ना मॅच करून टाका. त्या अर्ध्या सर्कलची रेष इकडच्या रेषेला मॅच करा. बरोबर हा बरोबर हा केलं तुम्ही मॅच? हा अरे बाप गाईज मी कॅमेरामॅन आहे, मला एवढं हसायला येतंय आताच कंट्रोल होत नाही मला. रेष मॅच केली त्या अर्ध्या सर्कलला. आता त्याच्यावरती ती जी रेष मारली तुम्ही आडवी त्याच्यावरती इकडून एक क्रॉस रेष, पलीकडून एक क्रॉस रेष, त्या सर्कलच्या थोडंसं वरती क्रॉस रेष, इथे क्रॉस रेष मारलेली गाईज. क्रॉस लाईन मार रे. 2 मारायचे. हा मम्मीला पण सांगा रोई. हा 2 आईने पण क्रॉस लाईन मारले. मारल्या, पप्पानी पण 2 क्रॉस लाईन मारल्या. हा मारले. म्हणजे अशा एकमेकाकडे तोंड केलेल्या लाईन मारल्या. हा मारल्या. हा ठीक आहे. आणि त्या आता त्या 2 जे लाईन आहे त्या आहे ना वरतून मॅच करून टाका. आईने जोडली? जोडली. पप्पा जोडली का? जोडली 1000 रुपये का सवाल आहे. हा ठीक से खेळलो. तुमचं त्या क्रॉस लाईन आहे ना त्या क्रॉस लाईनच्या मध्ये बरं का अजून एक क्रॉस लाईन घ्या. आता पलीकडची जी लाईन आहे तिच्यासारखीच अजून एक छोटी रेष घ्या. तशी सेम टू सेम रेष घ्या पण त्याच्या आतमध्ये घ्या, बाहेर नका घेऊ. आतमध्ये तुम्ही जे वरती अशा एकमेकाकडे बघणाऱ्या लाईन काढलेल्या आहे का, एकमेकाकडे अशा बघणाऱ्या लाईन, त्याच्यामध्ये एक तशीच लाईन, पलीकडून पण एक तशीच लाईन. जास्त प्रश्न विचारू नका, लाईन घ्या. आता ज्या तुम्ही मध्ये 2 लाईन घेतलेल्या आहे त्या लाईनच्या वरती एक आडवी रेष घ्या. पलीकडच्या लाईन मधून पण एक अलीकडे रेष घ्या आणि त्या दोन्ही ज्या लाईन आहे त्या खाली घ्या. खाली घ्या. हा ड्रॉइंग कंप्लीट झालेली आहे गाईज. तर ही माझी ड्रॉइंग आहे. एक मिनिट
ही माझी ड्रॉइंग आहे. आता आपण त्यांच्या ड्रॉइंग बघू. पप्पा तुम्हाला काय वाटतं ही ड्रॉइंग कशाची असेल? अरे बाप. सायकलची. सायकलची. आई तुम्हाला काय वाटतं ही ड्रॉइंग कशाची असेल? मला पहिलं वाटलं चष्मा आहे पण मग चष्मा वाटला होता का पहिले? हर्षद तुला काय वाटतं कशाची ड्रॉइंग असेल? मला वाटतं कार असेल. सगळ्यांची ड्रॉइंग आहे ना रिव्हील करायचा वेळ आलेला आहे. 3, 2, 1 गो. दाखवा ड्रॉइंग सगळ्यांच्या. हे बघा. तर गाईज ही माझी ड्रॉइंग होती. आता मला यांच्या ड्रॉइंग बघू द्या. हे बघ मम्मी ही माझी ड्रॉइंग आहे. पप्पा ही माझी ड्रॉइंग होती. तुम्ही बघा काय काढलं. अरे पप्पानी हे काय काढलं. पप्पा आजची ड्रॉइंग होती. तुम्ही हे काय काढलं. हे काय आहे? लाईनी जास्त सांगितल्या तर मला त्यात कन्फ्युज. मग मी बरोबर सांगितलं होतं. सगळ्या लाईन प्रॉपर सांगितलं. क्रॉस. हाफ सर्कल बघ नाही तर हाफ सर्कल. मी सगळं प्रॉपर सांगितलं होतं. हर्षद हे काय काढलं. काय काढलं. पहिल्या राऊंड मध्ये ना कोणाचीच ड्रॉइंग माझ्या ड्रॉइंग सारखी नाहीये. सो आता आपण सेकंड राऊंड खेळणार आहे ना. मी त्यांना ही ड्रॉइंग काढायला लावणार आहे. चला रेडी का सगळे? सर्कल काढा म्हणजे गोल काढा. गोल खाली एक मोठं गोल काढा. वरच्या गोलच्या आहे ना मध्ये गेलं पाहिजे असं. मनात नाही जाऊ द्यायचं ना, खाली काढायचं. आता तुम्ही जे मोठं गोल काढलंय त्याला आहे ना 2 झाडाच्या फांट्या काढा. म्हणजे फांदी बेसिकली. पप्पा ते गोलच्या बाहेर झाडाच्या फांद्या काढायच्या होत्या. बाहेर मध्ये कुठं इथं इथं आळही काढली मध्ये. बाहेर फांद्या काढा. छोटं गोल आहे ना त्याच्यामध्ये ना 2 छोटे छोटे सर्कल काढा आजूबाजूला. तुम्ही जे 2 गोल आजूबाजूला काढले त्याच्या खाली एक गाजर काढा. नाही तर गाजर नसेल जमत ना तर कोण काढा. कोण. हा कोण. कोण माहितीये ना कोण. हा त्या 2 गोलच्या खाली म्हणजे नाकासारखं काढा. नाकासारखं कोण काढा. आता लय मोठी हिंट दिली बरं का तुम्हाला. जे तुमचं वरचं सर्कल आहे छोटं सर्कल त्याला आहे ना सांता क्लॉजची टोपी काढा. माझी पण ड्रॉइंग एवढी प्रॉपर नाहीये पण ही माझी ड्रॉइंग आहे. चला आता आपण पप्पाची ड्रॉइंग बघू पहिले. पप्पाची ड्रॉइंग. पांड्या काढा म्हटलं झाडाच्या. खरंच पांड्या काढला. आणि या सांता क्लॉजच्या टोपीवरती फुगे का बरं विकायला टाकले पप्पा. गोंडा आहे तो गोंडा. हे फुगे का बरं विकायला टाकले. गोंडा आहे तो. एकच गोंडा असतो. इतके गोंडे मल्टिपल. आईच्या. दाखव मम्मी तुझी. कासवाचे पाय. ठीक आहे. हर्षदचं गाजर पाय कसं आहे. दिल दिल. दिल. ही होती माझी ड्रॉइंग. मी आता कन्फ्युज आहे कोण विनर आहे म्हणून. तर काही जात आहे ना ऋषी पण चॅलेंज करायला गेलेला आहे आणि आता आहे ना ड्रॉइंग मी काढणार आहे. मोठा गोल काढा. मोठा गोल का. हा सेंटरला. मोठा गोल. त्या गोलच्या मध्ये ना 2 छोटे छोटे गोल काढा. मध्ये म्हणजे कुठं त्याच्यात सेंटरच्या सेंटरला. हा ओके काढले. काढले. हा गोल तुम्ही काढले ना त्याच्यात थोड्या थोड्या साईडला अजून छोटे छोटे गोल काढा एकदम आजूबाजूला. हा क्रॉस मध्ये म्हणजे खाली काढायचे का. सांगू पुढे झालं सर्वांचं. पप्पानी काहीतरी वेगळंच काढलं वाटतं. आता आहे ना वरती तोंड केलेलं 3 काढा. ओके काय काढू वरती तोंड केलेलं. 3 असं झोपलेलं 3. झोपलेलं ओके 3. क्राऊन टाईप म्हणजे क्राऊनच आहे बेसिकली. झोपलेलं 3. म्हणजे 6 काढू ना. 6 झोपलेले हा 6. हा हा गोल मध्येच आहे सगळं. ओके गाईज बघा माझं इथपर्यंत ड्रॉइंग झालेली आहे. आता मला माहित नाही आरोनी काय ड्रॉइंग दिलेली आहे. कॅमेरामन का बरं असतोय. हा पुढं. हा झालं सर्वांचं. आता तो जो गोल काढला होता एकदम मोठा वाला त्याच्या खाली ना एक फुलाची पाकळी काढायची. फुलाची पाकळी. हा त्याला खेटून. हा तो मोठा गोल होता त्याला काय. त्याला आहे ना जो 7 असतो का आपला मराठीतला तो उलटा काढायचा आहे. त्याला खेटून 2 काढायचे. उलटा 7. ओके म्हणजे कान काढायचे म्हणजे बेसिकली. माझं मॅच करतोय ना. हा मी माझं दाखवत नाही भाऊ. मग मी जिंकणार आहे आता. आता तुम्ही जो मोठा गोल काढलेला आहे आणि एक खाली पाकळी काढलेली तुम्ही त्याच्या साईडला आहे ना मोठा 3 काढायचा आहे तुम्हाला. आणि त्या 3चं जी वरचा शेप आहे ना तो मोठा ठेवायचा आणि त्याच्या खालचा थोडं छोटा राहील. त्याच्यामध्ये पण 3 काढायचे. कुठे तो मोठा गोल काढला आणि ती पाकळी काढली ना त्याला खेटून 3 काढायचंय. दोघं साईडनी इकडून इकडून त्याला. हा ओके मला आलंय आता थोडं थोडं लक्षात. हा पुढं. जो मोठा गोल काढलेला होता ना आणि त्याच्या खाली पाकळी काढली होती आपण हा तर त्या
सारखीच त्या पाकळीमध्ये ना रेष मारायची आहे. म्हणजे कर्व रेष मारायची. ती जी पाकळी ना ओके, ओके, हा. त्याच्या कर्व रेष मारायची. स्माइली रेश मध्ये हा, हाफ smiley. सर्कल त्या आणि त्यांना- पाकळीमध्ये मारायचं का? पाकळीमध्ये. पाकळीमध्ये ओके, हा पुढं त्याच्यात तसे आहे ना 4 रेषा मारायच्या आहे. छोट्या छोट्या होत गेल्या पाहिजे त्या. हा आले लक्षात मला आता. हा पुढं. हा आता तुम्ही जो तो गोल काढला होता आणि त्याच्यात ते गोल काढले होते ना सर्वात आधी, हा. त्याच्यामध्ये 2 छोटे छोटे गोल काढा. अजून 2 काढायचे. ते जे 2 गोल होते ना त्याच्यातच 2 अजून गोल काढायचे आणि त्याला आहे ना पूर्ण ब्लॅक करायचंय. ओके, मधल्या गोलला का? हा जे आत्ता काढले त्यांना. दोघांनी ब्लॅक होणार ना, एकच ब्लॅक होईल ना. मधलं ब्लॅक करू का? मधले. Guys, ही माझी ड्रॉइंग आहे आणि आता आहे ना मी या सर्वांची ड्रॉइंग बघणार आहे. सर्वात आधी ना ऋषीची ड्रॉइंग बघणार आहे मी. मला तुझी बघू दे. तू 6 काढायला लावले, मी 6 काढले. तुझे 6 बघ कुठे गेले. 7 सांगितलं ते 7. पण आईची ड्रॉइंग बघणार आहे. हे विणार आहे मी. मम्मीची काय ड्रॉइंग आहे? मम्मी ही ड्रॉइंग होती, तुझी बघ काय आहे. गाईज बघा आणि आता पप्पाचं. पप्पाने काय काढलं. पप्पा ते डोळे नाही match. एक मिनिट मम्मी, पप्पाची ड्रॉइंग बघ ना. पप्पा नेमकी सरळ कुठून ही पप्पाची ड्रॉइंग बघा गाईच कशी आहे. याच्यात पाकळी कुठे आहे? हे काय पाकळ्या खाली हे दोन कुठं काय? हे तीन काय? गाईज बघा एक मिनिट, आमची ड्रॉइंग तरी थोडी तरी मॅच करते. हा पप्पाची ड्रॉइंग कुठंच मॅच नाही करत. आरोहीच्या ड्रॉइंगला बघा काढा सांगितले तुम्ही 9 काढले. 7 काढायच्या ऐवजी पप्पांनी 9 काढले. अरे बापरे. अरे कोण आहे विनर सांगतो आता. फायनल मॅच मला एकदा ना तुमचं नीट पाहू दे ड्रॉइंग. ती दिसते मला आजीचं बच्चू. मधमाशी कुठं काढलं? कोणीच नाही तिने सांगितलं 2 गोल काढा म्हणे छोटे छोटे. मी 2 गोल काढले छोटे छोटे. आधी कुठे काढलं होते माहिती इथून इथून काय सर्कल? हे काय हे घंट्या. बाळ्या घातल्या त्या डोळ्याला, बाळ्या घातल्या कानातल्या मम्मीने. तीन काय सांगितलं त्याच्यामध्ये 2 गोल काढा. पण आज ही 2 बाजूलाच नाही सांगितलं ना. इथे सांगितलं होतं ना, मग आम्ही नाही काढलं का? आणि हे ऐक ना, काय आहे ते सांगा मला पहिले. ए, तुम्हाला सांगितलं होतं त्या मोठ्या गोलच्या वरती 6 काढा. मोठ्या गोलच्या वरती नाही, मोठ्या गोलच्या मध्ये सांगितलं होतं. तू इथं कुठं काढलं ते? त्याचं बघ ना, 4 आणि मी तुला किती वेळा सांगितलं तुम्हाला, हे जे 2 गोल आहे त्याचे खाली गोल घ्यायचे. हे वाले ऐक ना मम्मी ट्रायंगल करून काढलं माहिती तू म्हणे ना असं Triangle. ट्रायंगल ट्रायंगल काढून दिलं. मी त्यांना एक आयडिया यावी ना म्हणून सांगितलं. हे जे 2 गोल आहे ना त्याच्या खाली जसं ट्रायंगल बनतो ना त्या साईडला 2 गोल काढून ते मी ट्रायंगल काढले. ए, मम्मी माझी ड्रॉइंग पण उलटीच व्हायची, लक्षात नाही येते कशी. हा कोणत्या अँगलने 3 आहे? हा कोणत्या अँगलने 3 आहे ऋषी? मग 3 नाही का ते मॅच करतोय. यार अरे ते नको सांगू. हे पण थोडं थोडं मॅच करतोय. बाकीचं हे चुकलं. पप्पाचं 3. पप्पाचं 3 मग कुठं गाईस. पप्पाचं 3 बघा. अरविनी मोठं 3 काढायला लावलं होतं. पप्पानी बघा ते 3 कसे काढले. हे काय आहे? एलियन काढले. एलियन राक्षस काढलं पप्पानी. मम्मी राक्षस. पाकळी सांगितली होती. पाकळी बघायची काढली. त्याच्यातल्या लाईनी अरे नी तर याच्यामध्ये लाईन घ्यायला लावलं होतं पप्पानी बघा. कोणत्या अरे ती वेगळ्या ग्रहावरची मधमाशी आहे. हे काय एलियन आणि हे काय काढलं मध्ये. काय असं पोट दुखतंय. अरे पप्पा काय आहे ऋषी हे काय काढलं. ओय याला जर एक सोंड काढली ना ते हातीचं बच्चूच दिसतंय. हातीचं बच्चू. माझा कशाचं बच्चू आहे कुठे गेलं. माझी ड्रॉइंग कुठे गेली. हा
दर माझं काय दिसतंय उद बिल्ला. हे काय 2 गोल काढा तर कसे काढून ठेवलं ते गोलला. तू सांगितले 2 गोल काढा. मग असे साईडला थोडी सांगितलं होतं, 2च सांगितलं होतं, 4 थोडी सांगितलं होते. गोल तो बरोबर आहे. 2 गोल आहे पप्पाचे. खाली काय काढलं? 4 गोल काढले. 2 सांगितले. आणि शिंगाला भारी काढले. हे गोल एवढे काऊन घेतले तुम्ही? आणि अरे मराठीतला एक पण सांगितलं असतं तू तरी जमलं असतं. हा यार, पण 7 सांगायचं मला. 7 असं असतो ना 7. मी उलटा 7 सांगितलं तुम्हाला. भारी झालं. पण मम्मीची कुठे गेली? हत्तीची सोंड हत्तीच काढला मम्मीने. पप्पाची ड्रॉइंग 2 गोल नव्हते सांगितले का मी? हा मोठा गोल काढला आणि त्याच्यामध्ये हे 2 गोल काढले. तिने 2 गोल सांगितले होते आजूबाजूला. काय गोल आहे ना? हा पण आजूबाजूला गोल काढले. मग या गोल मध्ये 2 गोल सांगितले होते ना. हा मोठा गोल त्याच्यामध्ये हा एक गोल आणि मग हा एक गोल. पण मी आजूबाजूला सांगितलं होतं, त्याने मध्येच काढून दिले 2 गोल. गाईज बाप आज लय असलं बघ, खतरनाक मजा आली. आज संडे असल्यामुळे ना सगळेच घरी होते, त्याच्यामुळे आम्ही असे चॅलेंज केले. आरोहीच्या ब्लॉग वरती पण तुम्हाला एक चॅलेंज बघायला भेटणार आहे, बेंडूक चॅलेंज. आणि हे एक चॅलेंज आहे. लय मजा आली. 3 पाय ना. येता अजून पण हसताय ती ड्रॉइंग बघून. अजून सुद्धा आम्हाला हसू कंट्रोल होत नाहीये. हे काय? शिंग आहे ते शिंग मम्मी. पप्पाची ड्रॉइंगची स्किल तर कळाली. एलियन काढून ठेवला एलियन. अँड गाईज तुम्हाला सुद्धा ब्लॉग बघायला मजा आली असेल, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. व्हिडिओ उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. आणि या व्हिडिओ खाली नक्की कमेंट करा, बघू या महिन्याचा विनर कोण होणार आहे.